ही आपली आलेली आहे अवंतिका एक्सप्रेस. येस मित्रांनो, ही जी निघते मुंबई सेंट्रलवरून ती जाते थेट इंदोरला. तर आता मी आहे बोरिवली स्टेशनला. इथून आपण आपली ट्रेन पकडणार आणि जाणार आहोत उज्जैनला. काय मग मला स्वतः दे ना. थंबनेल तर पाहिलं असेल. पुढे चाललोय आपण उज्जैनला. येस, तर उज्जैनला जायचं कसं? तुमच्या मनात मग इच्छा असणार उज्जैनला जायचंय, महाकाळचं दर्शन घ्यायचंय. अरे मग वाट काय पाहताय, ही व्हिडिओ बघा. ही व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे. उज्जैनला कसं जायचं, कुठे राहायचं, ट्रॅव्हल कसं करायचं आहे आणि दर्शन कसं होणार, हे सर्व आपल्याला ह्या व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर न चुकता ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या फॅमिली सोबत शेअर करा, फ्रेंड सोबत शेअर करा. मी सुदेश आणि हे पवार ब्रदर्स तुझं स्वागत करतो आपल्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर चला जोरात बोला, हर हर महादेव. रेड है ना, बिल्कुल. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. टेस्ट करके बताओ जल्दी फटाफट. बोलो जल्दी. कॉफी है. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता मी उतरलोय उज्जैन स्टेशनला. यस, ही मागे तुम्ही पाहू शकता, ही आपली ट्रेन आहे आणि आता इथून आपण जाणार आहोत महादेव. तर इथून आता आपला प्लॅन असा आहे की आपण जाणार ओंकारेश्वरला. तर आता आपली बाहेर बस उभी आहे. तर बस दाखव तुम्हाला. बसचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला देतो आणि त्यानंतर पुढचा प्रवास कसा असेल बघत राहू आपण. तर आपण पहिला ओंकारेश्वर आणि आपला उद्या प्लॅन आहे आपला उज्जैनचा महाकाळ करायचा. तर सध्या चला उशीर न करता आपला प्रवास चालू करूया. हे उज्जैन जंक्शन आहे. अगदी उज्जैन जंक्शनच्या बाहेर तुम्हाला इथे रिक्षा बघायला मिळतील. हे सगळे शेअरिंग रिक्षा असतात, तुम्हाला महाकाळच्या मंदिरापर्यंत घेऊन जातील. आपला प्रवास तर हा इथे उद्याचा असणार आहे, पण जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला इथे शेअरिंग रिक्षा इझिली मिळतील. काही टेन्शन नाही की प्री बुकिंग करायची आहे तुम्हाला इथे. तर उज्जैनचं महाकाळच्या दर्शनासाठी खूप सोपं आहे. अगदी ह्या साईडनी आपण उज्जैन जंक्शन स्टेशनवरून आलो आहे. तर बघा, ही एक बस आहे आणि ही एक बस आहे. आम्ही टोटल 2 बस केलेल्या आहेत. तर ह्या बसनी आपला आता प्रवास आहे ओंकारेश्वरसाठी. तर अराउंड इथून 3 ते 4 तास लागतील. आणि हे बघा आपले कोऑर्डिनेटर. तर चला आपण बसच्या आत जाऊया. बसच्या आत जाऊन बघू कसं आहे. ही 17 सीटर आहे. तर इथे आपण 14 लोक तरी बसलोय आणि त्या बसमध्ये 13. चला, ही आपली सीट आहे आणि आता प्रवास स्टार्ट करूया. A few moments later. अक्षरशः 5 तासच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो आहे ओंकारेश्वरला. येस, तर आमचा कसा प्लॅन होता की इंदोरवरून न करता आपण उज्जैनवरून आपण हा प्रवास चालू केला आपला. कारण इंदोरवरून यायला ना बाय रोड थोडं डिफिकल्ट आहे, म्हणजे असं मधले रस्ते वरून कच्चे आहेत, म्हणून आम्ही उज्जैनवरून प्लॅन केला. एक्झॅक्ट ऑपोजिटला आमचे बसेस उभे आहेत आणि इथे आहे आपला हॉटेल श्री निवासा इन. तर आपण ह्याच्या आत जाणार. तुम्हाला या हॉटेलचे कॉन्टॅक्ट्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर आपण आतमध्ये जाऊन रूम बघूया कशी आहे, कारण इथे आपण फक्त आंघोळ करणार आहे. आंघोळ करून आपण लगेच दर्शनाला जाणार आहोत. बाकी आपला नंतर पुढचा प्रवास आपला जायचं उज्जैनला महाकाळच्या दर्शनासाठी. तर सेम डेला आपण निघणार आहोत रिटर्न जर्नीसाठी. तर लवकर आंघोळ करूया आणि दर्शनाला जाऊया. बघा, आता आपली रूम दाखवूया. तर इथे सगळ्या रूमवर कब्जा व्हायला लागलाय. तर ही आपल्याशी रूम आहे. बघा, इथे हा बेड आहे. बेडवर 3 लोक झोपू शकतात. आपल्याला झोपायचं नाही, आपण फक्त इथे फ्रेश होण्यासाठी आलोय, आंघोळ करण्यासाठी. इथे बघूया आता आतमध्ये बाथरूम कसं आहे. ठीक आहे, चांगलं स्पेशियस आहे. ऍक्च्युली आम्ही इथे फक्त आंघोळ करण्यात आलो, कारण आता आपल्याला जायचं आहे ओंकारेश्वर दर्शनासाठी. तर चला लवकर फ्रेश होऊया आणि दर्शनाला निघूया. तर आता आपण निघालो आहोत ओंकारेश्वर दर्शनासाठी. तर ही रिक्षा आहे. त्या रिक्षामध्ये आता आम्ही टोटल किती आहे, 9 लोक भरलोय आम्ही. चिडू बसलोय. ही आम्हाला बॅक सीट आहे आमची. इथे आता कसं आहे, पर पर्सन 100 रुपीज घेतलेले आहेत. म्हणजे आमच्या हॉटेलच्या इथून अराउंड 3 ते 4 किलोमीटरवर मंदिर आहे. तर ही रिक्षा जी आहे ती मंदिरात नेणार. आमचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला पुन्हा हॉटेलवर पोहोचणार आणि इथून आपण निघणार आहोत महाकाळच्या दर्शनासाठी. तर चला लवकर ओंकारेश्वर दर्शनाला जाऊया. पावसाने बेकार अवस्था आहे. मागे बसलो कसं आम्ही, पाय वर घेऊन.
जोरदार पाऊस आहे ओंकारेश्वर. तुम्ही येताना प्लीज प्लॅन करून या. खूपच पाऊस आहे इथे बघा. जून सध्या स्टार्ट झालाय तेवढा पाऊस पडतोय बघा. पुन्हा रस्ते हा आणि इथं बघा आमचे पाय पण भिजतात आहे. हे बघा गरीब लोक बघा. इथे बघा आमची दुसरी रिक्षा इथे अडकली आहे. हे बघा हे बघा हा बैल बघा बैल बघा हा बैल बघा. आणि हे भिजलेले आहे बघा. पावसाने हालत केली आहे. भरपूर जागा आहे. आता पुढे जाऊन बघूया आपण. इथे बघा बिचारे एवढा ट्रॅफिक मध्ये टायर पंक्चर झालेला आहे. हा इथे तिसरी रिक्षा आमची. ही बघा तिसरी रिक्षा. आरामात भिजलात का रे तुम्ही पावसात? नाही भिजलात? हा सुक्या बोलते काय काय. आणि ही अवस्था बघा. आणि हा पूर्ण ट्रॅफिक. आता आम्ही चालत चालत आलो आहे. हा बघा हा एंट्रन्स आहे इथे. आणि इथे पुढे आम्ही 3-4 लोक फक्त पुढे आलो आहे. बाकी तर ऑटोमध्ये आहात. बघूया आपल्याला कुठे पण जायला मिळतं. म्हणजे खरं पावसाने आमची फुल परीक्षा घेतली आहे. तर बोलतात ना परीक्षा देऊनच तुम्हाला देव मिळणार. तर चाललो आहे. तर इथे बघू शकता असा शेड आहे. इथे आपली मागे गँग आहे. पुढेही गँग आहे आपली. पळतो आहे कारण आपला जो टायमिंग होता शीघ्रदर्शनचा तो 2 ते 4चा होता. तर थोडी धावपळ चालू आहे त्यासाठी. चला लवकर लवकर आत पळूया. तर आता वाजले आहेत बरोबर 3. चला लवकर. तुम्ही ह्या पॉईंटनी तुम्ही भरपूर रील्स पाहिले असणार. पण हा स्वतः डोळ्यांनी पाहायला अनुभव खूपच वेगळा आहे. खूपच छान वाटतं. इथे आपण आपला जो पास आहे ते झेरॉक्स कॉपी दाखवली. आणि त्याच्या अगदी आत आल्यावर इथे बघा हा रजिस्ट्रेशन ऑफिस आहे. इथे आत जाऊन तुम्हाला बँड मिळेल. तर चला आत जाऊन बँड कलेक्ट करूया. इथे येऊन तुम्हाला तुमचे रिस्ट बँड मिळणार. ते शीघ्रदर्शनचे आम्ही पासेस काढले त्याचे बँड तुम्हाला मिळतात. तर बघा आपल्या इथे मुलं उभे आहेत. येस तर इथे लाईन लावून आपण इथे आपले बँड घेऊया. स्माईल बघा याच्या तोंडावर. जसं कुठे त्याला 500 बघा आपल्याला बँड मिळालेले आहेत. येस यो आणि चाललो दर्शनाला. तर आपले पास घेऊन झालं आपण चाललो दर्शनासाठी. तर इथे हा इथे एक छोटासा एंट्रन्स आहे. आणि अगदी बाजूला बघा ही आपली नर्मदा नदी बघायला मिळते. येस तो झूम होत नाही आहे पण खरं खूप छान व्ह्यू आहे. जाऊया. आणि वाव काय भारी वाटतं आहे. पावसामुळे वातावरण खूप छान झालेलं आहे. असं सगळ्या फोटोशूट चालू आहे. ते आपला ग्रुपसुद्धा आहे इथे उभा आणि चाललो. हे बघा सेल्फी स्टँड्स आणि हे हा ब्रिज बघा. म्हणजे नर्मदा नदीच्या वरचा जो ब्रिज आहे तिथून आपण चालत चालत जाणार. येस हा आपला सिद्ध्या जो आपल्या नेहमी ट्रेकला असतो आपल्यासोबत. आणि खरं पावसामुळे ना खूपच भारी व्ह्यू झालेला आहे. ते सूर्याने आणि गारगार हवा आहे आणि गर्दीही आहे. आता आज जाऊन बघूया आपला किती वेळ येतो दर्शनासाठी. इथून आपण आज जाणार आहोत. आणि अगदी इथून बघा बघा हा जो ब्रिज आहे हे करून इथे समोर आपल्याला जायचं आहे. तुम्ही इथून येताना ते बरोबर राईट साईडला तुम्ही हारफुल काही ताट घेऊ शकतात महादेवसाठी. तर आम्ही सुद्धा घेतलं आहे. हे बघा हा रुपया आणि आपला हेमू हे पण घेऊन आले आहेत. आणि इथून आपण आता आज जाणार आहोत. आणि अगदी लाईनमधून पुढे येताना तर इथे सुद्धा स्टॉल्स आहेत जिथे तुम्ही पेढे किंवा प्रसाद काय घ्यायचे तुम्ही घेऊ शकतात. तर इथेही भरपूर स्टॉल्स आहेत इथे. तर आम्ही तर बाहेर घेतलं जे तुम्हाला दाखवलेलं मी. पण सर तुमच्याकडे मिस झालं तिथे घ्यायचं तुम्ही आतही घेऊ शकता. आपली गँग इथे उभी आहे. इथे सुद्धा आहे. ही आपले शीघ्रदर्शनची लाईन आहे ही आपली. आता माहीत नाही आता वाजल्यास 3:20. आता बघूया किती वेळ लागतो दर्शन होण्यासाठी. आणि गर्दी तर खूप दिसते. शंभू शंकराच्या नावानं आपण आलेलो आहोत. ऑलमोस्ट आपण एंटर केलेलं आहे. मंदिराच्या आत प्रवेश करतोय आपण. जास्त वेळ लागला नाही. अराउंड 10 मिनिटं आपण इथेपर्यंत पोहोचलो. बुकिंग करके आने वाले दर्शनार्थी झूला पुल, जेपी चौक,
इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता महादेवांचं. आपण दर्शन घेऊन आता मग आज चाललो आहोत. अगदी आपल्यासमोर ओंकारेश्वर देव आहेत. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. जय श्री ओंकारेश्वर. हर हर महादेव. इथे समोर आपण काउंटरला उभे आहोत. आपले मुलं उभे आहेत. तर एक बॉक्स 50 रुपयाला आहे. तर त्याप्रमाणे आपण सुद्धा घेणार आहोत. हे बघा इथे ऑलरेडी प्रसाद घेतली गेलेली आहे. तर तुम्ही इथे प्रसाद घेऊ शकतात. आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आता आमचा विचार असा होता की आपण जायचं कुठे, बोटिंग. येस, तर बोटिंगसाठी आम्ही आलो आहोत नर्मदा रिव्हरच्या जवळ आलो. बघा ही नदी अगदी माझ्या समोर आहे, तुम्हाला दाखवतो. तर इथे बोटिंगसाठी तुम्ही कोणाशी कनेक्ट करू शकतात. म्हणजे त्याचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला. आणि खरं पाऊस पडल्यामुळे वातावरण छान आहे, पण आता थोडं ऊन डोक्यावर आलेलं आहे, गरम व्हायला लागलं आहे. पण हां, ॲक्च्युली इथे कॉन्टॅक्टची गरजसुद्धा नाही आहे. इथे भरपूर बोटिंग्सवाले आहेत. पण तरी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन, ज्यामुळे तुम्हाला वेळ वाचेल तुमचा. आणि अगदी माझ्यासमोर नदी आहे, तर चला आपण बोटिंगचा अनुभव घेऊया. आणि ही बघा, ही आहे नर्मदा रिव्हर. ही नर्मदा नदी आहे. इथे बघा तुम्ही बघू शकता, इथे भरपूर बोट्स लागलेले आहेत. आणि सर्व जे टुरिस्ट आहेत, जे भाविक आहेत, ते इथे येतात बोटिंग करण्यासाठी आणि या नदीचा अनुभव घेतात. ही आपली बोट आहे आणि ह्यात 10 लोकांना घेऊन जाणार. तर आता आमचा 10चा ग्रुप आहे, तो आम्ही निघतोय पुढे. बघा नाव आहे ओमकार बोट. येस, आणि इथे 58 नंबर याच्याचा मोबाईल नंबरसुद्धा आहे. आपण मोबाईल नंबर इथेच आताच कॅप्चर करूया. हा बघा. आणि चला आता बोटमधून जाऊया. आणि आता आपली बोट निघालेली आहे. येस, तर आपण चाललो आहोत राईडला. या टोटल 4 पॉईंट दाखवणार आहेत. आणि हे बघा, हे माझे सारथी आहेत. या बोटचा आनंद घेण्यासाठी नको उठू नका, बोट हलते आहे. तेव्हा लाईफ जॅकेट घातले आहेत. ट्राय करू आपल्या 4 पॉईंट कोणते बघायला मिळणार आहेत. चला, आवाज जास्त येतो. तर मित्रांनो, आता आपलं ओंकारेश्वर दर्शन झालेलं आहे. आपली नर्मदा नदीवर बोटिंग सुद्धा झालेली आहे. तर आता आपण चाललो आहोत उज्जैनला महाकाळच्या दर्शनासाठी. तर सध्या मी हा पार्ट इथे मी स्टॉप करतोय, कारण आपल्याला ह्या पार्टमध्ये आपण ओंकारेश्वर दाखवलेलं आहे. इथे कसं आपण आलो, जे आपण ट्रॅव्हल केलं त्या बसचा डिटेल्स सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. बोटिंगचे डिटेल्स दिलेले आहेत. शीघ्र दर्शन जे आम्ही केलं ते तुम्हाला दाखवलं आहे. दर्शन झालेलं आहे तिथे. पण मी थोडं नाखुश होतो दर्शनमध्ये, कारण हवं तसं दर्शन मिळालं नाही, कारण खूपच ती ढकलाढकली होती. ठीक आहे, तो पार्ट आहे, कारण ते गर्दी खूप असते. पण तसं बोललं तर दर्शन चांगलं झालेलं आहे. तर इथून आता निघालो आहे मी उज्जैनला महाकाळसाठी. तर आपला हा जो महाकाळचं दर्शन जे आहे ते आपल्याला पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल. तर चला, ही व्हिडिओ कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि माझा पार्ट 2 जो आहे उज्जैनचा महाकाळ हे बघायला विसरू नका. चला, भेटूया आपल्या पार्ट 2 मध्ये. बाय बाय.